दखन न्यूज डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्येच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सोनखेड या ठिकाणी सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे व असंख्य कार्यकर्त्यांसह प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। दरम्यान 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या ख्यातनाम कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचं आयोजन 3 ऑगस्ट रोजी बाजार मैदान सोनखेड येथे करण्यात आलेलं आहे। प्रतापराव पाटील चिखलीकर हे लवकरच मंत्री व्हावेत अशा पद्धतीचं साकडं यावेळी सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे यांनी घातलं। लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे यांनी या ठिकाणी त्यांच्या स्वागताचं आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी उद्या महाराष्ट्राच्या ख्यातनाम कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या देखील कीर्तनाचं आयोजन सुनील मोरे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। एकंदरीत या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि एकंदरीत काय कार्यक्रमाचं आयोजन आहे आपल्यासोबत स्वतः सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। भाऊ काय सांगणार? आज लोकनेते नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार व लोहा कंधारचे आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं सोनखेड येथे आम्ही सर्व परिसरातील सर्व सोनखेड सर्कलमध्ये असंख्य कार्यकर्ते मिळून आज साहेबांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम व त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केले। त्यामध्ये वृक्षारोपण आहे, शालेय साहित्याचं वाटप आहे, पुन्हा त्यानंतर रक्तदान शिबिर आहे आणि त्या अशा अनेक कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन आहे। आत्ताच आदरणीय चिखलीकर साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या ठिकाणी पूजन करून या ठिकाणी आत्ताच ते लोहा मार्गाकडे इकडे गेलेले आहेत। गावोगाव जागोजागी आता त्यांचे असंख्य सत्कार लोहा व कंधार मतदारसंघात या ठिकाणी चालू आहेत। मी या निमित्तानं एवढं सांगेल की साहेबांचं मागील अनेक वर्षापासूनचं हे श्रम आहे, योगदान आहे आणि म्हणून आमच्या असंख्य कार्यकर्त्याची एक मागणी आहे की साहेबांना लवकरच मंत्रिपद मिळावं ही आमच्या सर्वांची या ठिकाणी या निमित्तानं एक प्रार्थना आहे। आपल्याला माहिती आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार आहेत। सोनखेड आपला नांदेड दक्षिणमध्ये आहे, पण तरीही अशी काय किमया आहे की या ठिकाणी साहेबांचं एवढं प्रेम या जनतेवर आहे सोनखेडच्या? या ठिकाणी आदरणीय चिखलीकर साहेबाचं हे वलय जे आहे ते सर्वसामान्य माणसाची त्यांची एक नाळ या ठिकाणी जुटलेली आहे नांदेडवासियांसाठी। पूर्ण नांदेडमध्येच म्हणायला हरकत नाही। नांदेड दक्षिणचा त्यांचा जर पाहायचा विचार जर केला तर अनेक वर्षापासून मागील जवळपास पोकर्णा साहेबाच्या काळापासून हेमंत पाटील असतील, मोहनअण्णा असतील, आनंदराव बोंडारकर साहेब असतील, या सर्वांना त्यांनी ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस साहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे। म्हणून या ठिकाणी दक्षिणमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेला आमदार या ठिकाणी होऊ शकतो। आणि मी या निमित्ताने एक सांगेल की आनंदरावजी बोंडारकर साहेब यांचा काल वाढदिवस होता 1 तारखेला। त्यांनी देखील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार साहेब असताना त्यांनी 10 लक्ष व आता बोंडारकर साहेब यांनी 20 लक्ष रुपये पुतळ्याच्या कामासाठी या ठिकाणी दिलेले आहेत। भाऊ आता उद्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे। भागातील सोनखेड सर्कलमधील जे सर्व वारकरी संप्रदायात असतील, भाविक भक्त असतील, शेतकरी असतील, काय आव्हान असेल? साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास आज 1 तारखेला काल इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं, 2 तारखेला आज सानप महाराजांचं कंधारला कीर्तन आहे, उद्या 3 तारखेला सोनखेड येथे बाजार मैदानामध्ये आमच्या शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन आहे, उद्याच्याला कोलेज महाराजांचं कीर्तन आहे मारतळ्याला आणि 5 तारखेला पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन आहे। म्हणून हे सर्व कार्यकर्ते आम्ही जागोजाग ज्या सर्कलमध्ये कीर्तनाचे 4-5 कार्यक्रम यावर्षी आयोजित केलेले आहेत। ओके, धन्यवाद भाऊ। त्यांचं सुनील मोरे आपल्याला त्यांनी एकंदरीत या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीविषयी माहिती दिलेली आहे। दखन न्यूज डिजिटलसाठी मी अमोल किल्लारे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड।